भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सुरू असतं. तेवढ्यातच प्रभास हा गिरिजाच्या पाठी उभा असतो आणि तो गिरिजाला काहीतरी खानाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लाईट्स ऑन झालेल्या असतात आणि लाईट्स ऑन झाल्यानंतर इकडे लगेचच प्रभास सर्वांना दिसतो, कारण रुद्रने सर्व लाईट ऑन केलेला असतो आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो सरप्राईज आणि हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की इकडे सर्वांचं लक्ष गिरिजेच्या पाठी उभं असलेल्या त्या प्रभासकडे जातं. प्रभासला तर हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच मोठा धक्का बसतो की आता तो सर्वांसमोर आलेला आहे आणि त्याच वेळेला सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आता सर्वजण टाळ्या वाजवत असतानाच जो काही रुद्र आहे, रुद्रचं सुद्धा लक्ष तिथे समोर उभ्या असलेल्या प्रभासकडे जातं आणि सेम पद्धतीने नागेश्वरचं सुद्धा लक्ष तिथेच उभ्या असलेल्या त्या प्रभासकडे जातं आणि प्रभासकडे लक्ष गेल्यानंतर इथे सगळेजण चकित होऊनच त्याच्याकडे पाहत असतात. आता गिरिजा खरं तर इकडे जेव्हा प्रभास आणि गिरिजा भेटले होते त्यावेळेला इकडे आता जो काही प्रभास आणि त्याचबरोबर इकडे दत्तू हे दोघेही जण फार जवळचे मित्र आणि तो क्षण इथे आता गिरिजाला आठवू लागलेला असतो आणि तो क्षण इथे गिरिजाला आठवल्यानंतर इकडे गिरिजा त्यांच्याकडे पाहतच असते. त्याच वेळेला आपण पाहतो की जो नागेश्वर घोरपडे आहे त्या नागेश्वरला जेव्हा समजलं होतं की इकडे ह्या प्रॉपर्टीची मालकीन किंवा ही जी काही इस्टेट आहे त्या इस्टेटची खरी वारसदार असलेली मुलगी ही फक्त आणि फक्त इथे प्रभासला माहिती आहे आणि तेव्हापासूनच तो त्याला बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याचदा त्याला मारून हाणून विचारण्याचा सुद्धा त्याने खूपदा प्रयत्न केला होता, पण प्रभास मात्र कितीतरी वेळा तिथून पळून निघून सुद्धा गेला होता. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याला आठवू लागलेल्या असतात. आता इकडे जी काही वासंती आहे, वासंतीला सुद्धा हे सगळं काही आठवू लागलेलं असतं. कशा पद्धतीने इकडे आता उर्वशी त्याला इथे चुकीच्या गोळ्या द्यायची आणि त्याला काहीच आठवू नये किंवा तो बरा होऊ नये म्हणून तिचे ते प्रयत्न सुरू असायचे. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता आठवू लागलेल्या असतात. त्याच वेळेला आता इकडे जो काही प्रभास आहे त्याने वासंतीला असं सांगितलेलं होतं की हे बघ ताईडे, तू काळजी करू नकोस. इथे तू सांगितल्यापासून उर्वशीने दिलेल्या गोळ्या मी खात नाही, तू दिलेल्या गोळ्याच मी खातोय आणि त्यामुळेच मी बरा झालेलो आहे. तेव्हा वासंती म्हटलेली असते, म्हणजे प्रभास दादा तुम्ही बरे झालात आणि आता तुम्ही बोलू शकता, चालूसुद्धा शकता. त्यावर तो तिला म्हटलेला असतो की हो, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे. तू दिलेल्या गोळ्या मी खातोय आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित शक्य झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की आता गिरिजा विचार करू लागते, म्हणजे प्रभास काका आता बरे झालेत आणि प्रभास काका बरे झालेत म्हणजे या घरची वारस मुलगी कोण आहे आणि ती फक्त आणि फक्त इथे प्रभास काकांना माहिती आहे. ही गोष्ट आता इकडे गिरिजाच्या ताबडतोब लक्षात येते. त्याच वेळेला आता इकडे जो नागेश्वर आहे, नागेश्वर प्रभास असं म्हणूनच धावतच प्रभासकडे जात असतो. पण तेवढ्यातच आता उर्वशी जोरातच ओरडते आणि प्रभास म्हणत असते. जोरातच उर्वशी ओरडल्यानंतर प्रभास म्हणते आणि धावतच आता इकडे ती त्याच्याकडे जात असते. आता इकडे ती गेल्यानंतर लगेचच त्याची कॉलर पकडते आणि रागानेच म्हणत असते, बघितलं दादासाहेब, मी सांगत होते ना तुम्हाला की खरं तर इकडे हा जो काही आहे ना तो खरं तर बरा आहे. तो आत्तापर्यंत आपल्याला फसवण्याचं काम करत होता. मी तुम्हाला तेच सांगण्याचा किती प्रयत्न करत होते की हा आपल्याला फसवतोय म्हणून, पण तुम्ही मात्र अजिबात माझं ऐकायला तयारच नाही आहात. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं. तेवढ्यातच नागेश्वर उर्वशीचा राग पाहतो, कारण सर्वांसमोर ह्या सर्व गोष्टी यायला नकोत म्हणून तो हे सगळं काही पाहत असतो. हो दीदीबाई, काय करताय तुम्ही? हे तुम्हाला झालेला जो काही आनंद आहे तो आनंद जरा थांबवा. कळतंय आम्हाला तुम्हाला किती आनंद झालेला आहे. खरं तर इथे तुमचा ह्या प्रभासवर फार जीव, आम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत, पण तुम्ही जरा स्वतःला सावरा ना. किती तो आनंद आणि किती तुम्हाला आनंद झाला आहे असं तो आता इकडे बोलत असतो.
त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना त्या ह्या पद्धतीने झालेल्या असतात. आणि त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की जो काही प्रभास आहे, प्रभास तर एकदम शांतच बसलेला असतो. जेव्हा आता इकडे नागेश्वर हे सगळं काही बोलतो आणि नागेश्वरने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही रुद्र आहे तो रुद्र समोर आलेला असतो. आणि रुद्र समोर आल्यानंतर लगेचच आता तो म्हणत असतो, खरं तर इकडे तुम्ही बरे झालात प्रभास काका. खरंच ही किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला असं बरं झालेलं पाहिल्यानंतर फार आनंद होतोय बघा. आणि असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे आपण पाहतो की जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, खरंच खरंच इकडे हे सगळं काही पाहिल्यानंतर मला सुद्धा फार आनंद झालेला आहे बघ. त्याच वेळेला आता इकडे ही जी काही गिरिजेच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आलेले असतात. गिरिजा विचार करते, नेमकं हे प्रकरण काय आहे, मला तर कळतच नाहीये. म्हणजे आत्ता हे दोघं जण इतका रागराग करत होते आणि आत्ता एका क्षणामध्ये हे सगळं काही अशा पद्धतीने इथे बदलत आहेत. नेमकं ह्या लोकांचं चाललंय काय, असं सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही प्रभास आहे त्या प्रभास समोर उर्वशी रडत असते आणि म्हणत असते, प्रभास प्रभास बरं झालं रे, तू बरा झालायस. खरंच तू बरा होण्यासाठी मी किती आणि कशा पद्धतीने तुझी वाट बघत होते. खरंच तू बरा झालास ना, ह्यातच मला खूप जास्त आनंद होतोय आणि आनंदसुद्धा झालेला आहे. खरं तर इकडे मी कितीतरी दिवस इकडे तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, हो दिदीबाई, शेवटी काय तर तुम्ही केलेलं व्रत वैकल्य, उपवास तापास, देवाला केलेली प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी एकदाच्या कामी आल्यात, फळाला आल्यात. आणि त्याचमुळे आज इकडे हा जो काही प्रभास आहे ना माझा मित्र, तो असा लवकर बरा होईल याची अपेक्षा सुद्धा नव्हती आपल्याला. पण बघितलंच ना तो कसा लवकर बरा झाला आहे. आता हे सगळं काही होत असताना इकडे मात्र देवकीला फार आनंद झालेला असतो. पण हे सगळं तर झालेलं असतं, तेवढ्यातच आता इकडे प्रभासला दरदरून घाम फुटलेला असतो. आणि घाम फुटल्यानंतर प्रभास मात्र आहे त्याच ठिकाणी जागीच चक्कर येऊन पडतो. आता प्रभास जागीच चक्कर येऊन पडल्यानंतर इकडे ताबडतोब त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेलं जातं आणि त्याच्या बेडवरती झोपवलं जातं. ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं जातं आणि त्याच वेळेला डॉक्टर येतात आणि चेक करतात. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा डॉक्टर साहेब, इथे प्रभास काका असे अचानकच शुद्धीवर आले, पुन्हा एकदा ते बेशुद्ध होणार नाहीत किंवा कोमामध्ये जाणार नाहीत ना, असं बोलल्यानंतर आता इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर नागेश्वर म्हणत असतात, हो चिरंजीव, असं काही बी काय बोलताय, आता तो बरा झालाय, आता त्याला काहीच नाही होणार. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, नाही नाही, अजिबातच नाही, जे काही हे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. म्हणजे हे यांना एखादा धक्का वगैरे बसला तर पुन्हा एकदा कोमामध्ये जाण्याची त्यांची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांची फार व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल, असं म्हणून आता इकडे डॉक्टर इथे त्यांचा निरोप घेऊन निघतात. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव जा, तुम्ही डॉक्टरांना बाहेरपर्यंत सोडून या, असं म्हणून आता नागेश्वर इथे रुद्रला बाहेर पाठवतो. आता नागेश्वरच्या ह्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी सुरू असतात. तो आता इथे विचार करू लागतो की आता ह्याला एकदा का हा शुद्धीवर आला तर मग सगळ्या गोष्टी ह्याच्याकडून काढून घेता येतील, असा इकडे तो विचार करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गिरिजा तिथेच असलेल्या देवीच्या त्या मूर्तीकडे जाते, देवघरात जाते आणि आभार मानत असते देवीचे. ती म्हणत असते, खरं तर आई आई अंबाबाई, आज तुझ्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आज तुझ्यामुळे इकडे प्रभास काका जे आहेत ना ते इकडे बरे झालेले आहेत आणि प्रभास काका शुद्धीवर आलेले आहेत. तू आता लवकरात लवकर त्यांना आमच्यासमोर बोलताना दाखव, कारण आम्हाला त्यांना असं हसताना खेळताना बोलताना पाहायचं आहे. तेवढ्यातच आता तिथे वासंती येते. वासंती तिथे आल्याबरोबर गिरिजा म्हणत असते, आई, आज हा आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे. बघितलं ना, प्रभास काका शुद्धीवर आलेले आहेत. त्याच वेळेला इथे वासंती म्हणत असते, हो गिरिजा, प्रभास शुद्धीवर आला आहे ही गोष्ट तर फार चांगली आहे.
पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं आई तुम्हाला काय म्हणायचं आहे तर. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघ आता ही गोष्ट जी आहे ना ती इकडे ह्या नागेश्वरला आणि त्याचबरोबर उर्वशी वंशला समजली आणि आता ती लोक त्यांच्याकडून काही झालं तरीसुद्धा माहिती मिळवायला गप्प बसणार नाही आहेत. आणि एकदा का ते शुद्धीवर आले तर मग त्यांना समजेल की इकडे जी काही देवकी आणि त्याचबरोबर अंगद ह्यांची मुलगी कोण आहे, ह्या घराची खरी वारसदार कोण आहे, ही गोष्ट त्यांना ताबडतोब समजेल. मग एकदा का ही गोष्ट जर त्यांना समजली तर मग काय करायचं. आणि त्याचबरोबर ते प्रभासकडून काही करून ते सगळं काही काढून घेण्याचा तो प्रयत्न करतीलच, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की वासंती म्हणत असते, त्यामुळे गिरिजा काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित पाहिल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा इकडे ह्यांचे प्लॅन आपल्याला उधळून लावले पाहिजे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच अगोदर मी प्रभास काकांना विचारून घेते की नेमकी ती मुलगी कोण आहे आणि त्याचबरोबर इकडे हे जे काही नागेश्वरचे आणि इकडे आत्यासाहेबांचे जे काही काळे कारनामे आहेत ते कशा पद्धतीने हाणून पाडता येतील आणि काय करता येईल हे आपण लवकरात लवकर पाहूयात, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, दीदी साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सगळं त्याच पद्धतीने होणार आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तो आपल्या हाती लागला पाहिजे आणि इथे कोणीही त्याच्याकडून सत्य वधवून घेतलं नाही पाहिजे आणि सत्य वधवून ते आपल्याला समजलं पाहिजे, याचीच आपण काळजी घेतली पाहिजे. आणि आता तो आपल्याच इथे आहे ना, मग तुम्हाला ते काही फार अवघड नाही. पण त्यावर ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, ते सगळं मी जाणून घ्यायचंय आणि मी ते सगळं बाहेर काढायचंय. त्याच वेळेला इकडे तो म्हणत असतो, हो मग कोणी कोणी तुम्हीच तर बाहेर काढायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कोण करणार आहे, तुम्हाला तर करावं लागणार आहे ना, दुसरं कोण करणार आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता उर्वशी समोर मात्र फारच मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला असतो. उर्वशी आता विचार करू लागलेली असते, आता हे फारच टेन्शनवाला आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे शोधायच्या आहेत आणि त्याचबरोबर मला त्याच्याकडून ते सगळं काढून घ्यायचं आहे. ही गोष्ट मात्र माझ्यासाठी फारच मोठा टास्क असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता रुद्रने जबाबदारी घेतलेली असते, ती म्हणजेच की त्या ह्याची प्रभासची. आणि प्रभास जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काळजी घेईन. आणि त्याच वेळेला गिरिजाने सुद्धा अशी साथ दिलेली असते की काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही सुद्धा काळजी करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी आहे ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यासाठी. आणि त्याचबरोबर इकडे जोपर्यंत प्रभास काका बरे होत नाही, ठीक होत नाही, तोपर्यंत मी सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे. कारण माझ्या माहेरचं कोणीही माणूस नाही आहे आणि माझ्या माहेरचं कोणीही माणूस नसल्या कारणाने इथे तेच एक माझ्या वडिलांचे मित्र आहेत आणि त्याचमुळे इथून पुढे जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत मीच काळजी घेईल, असं सुद्धा इकडे आता जी गिरिजा आहे ती बोललेली असते. तर आता आपण इकडे पाहतो की जो नागेश्वर आहे तो आलेला असतो आणि नागेश्वर आल्यानंतर इकडे गिरिजासुद्धा तिथे आलेली असते आणि त्याच वेळेला इकडे गिरिजेच्या हातामध्ये अंथरूण पांघरून असतं आणि ते असतं रुद्रचं. आता मला इथेच काकांची काळजी घ्यायची म्हटल्यावर मला ह्या खोलीमध्ये राहावं लागेल आणि त्याचमुळे इकडे हे अंथरूण आणि त्याचबरोबर पांघरून ह्या दोन्ही गोष्टी इथे आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, पण ह्या सर्व गोष्टींची काय गरज आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, असं कसं, म्हणजे आता मी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे म्हटल्यावर मला सुद्धा इथेच राहावं लागेल ना आणि मला सुद्धा इथेच राहून काकांची काळजी घ्यावी लागेल, असं आता इथे तो बोलतो. त्याच वेळेला आता इकडे जी काही उर्वशी आहे, उर्वशीला तिचा डाव टाकायचा असतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, हे बघा चिरंजीव, तुम्हाला एनजीओमध्ये वगैरे कामं आहेत ना. तेव्हा आता रुद्र म्हणत असतो, नाही आबासाहेब,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, NGOमध्ये जे काही काम आहेत ना ते मी श्रीला आणि त्याचबरोबर इकडे जे काही असतील ना ते मी ऑनलाईनसुद्धा करेल. त्यामुळे NGOची काळजी करण्याची अजिबात कोणाला काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र चिरंजीव हे सगळं काही बोलतायत म्हटल्यावर त्याच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहत नसतो. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपण काय करतोय आणि काय नाही हे चिरंजीवच्या लक्षात येऊ शकतो. म्हणूनच आता इकडे नागेश्वर काहीच बोलण्याच्या याच्यामध्येच नसतो. आता आपण पाहतो की इकडे प्रभास झोपल्याच म्हणत असतो, आता इकडे रुद्रने माझी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे म्हटल्यावर मला कसलीही भीती नाही आणि काही त्रास नाही आहे, कारण हा नागेश्वर घोरपडे मला काहीच करू शकणार नाही आहे, असं प्रभास आता मनातल्या मनातच बोलत असतो. तेव्हा आता लगेचच इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी इकडे बोलत असताना तो पाहतो की हो, ते तर अगदीच बरोबर आहे. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही होत असताना इकडे नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशी इकडे त्यांचं हे सगळं काही करून ते तिथून निघालेले असतात. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही नागेश्वर आहे त्याचा हा जो काही प्लॅन आहे तो प्लॅनसुद्धा इथे फ्लॉप झालेला असतो. पण आता गिरिजा विचार करते की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक ना फक्त आणि फक्त इथे ह्या सगळं काही करण्यासाठी चाललेल्या आहेत, म्हणजे त्यांच्याकडून सत्य वधवून घेण्याचाच ह्या लोकांचा प्रयत्न आहे, असं गिरिजाच्या लक्षात येतं. आता इकडे प्रभास झोपलेला असतो आणि प्रभास झोपलेला असतानाच आता उर्वशी आलेली असते आणि उर्वशी रुद्रला म्हणत असते, अरे माझी अशी इच्छा आहे, जेव्हा प्रभासला शुद्ध येईल ना आणि प्रभासला शुद्ध आल्यानंतर त्याने पहिलं मलाच पाहावं किंवा मलाच भेटावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याचमुळे मी हे सगळं काही करत आहे. आता प्रभासच्या एका बाजूला उर्वशी तर दुसऱ्या बाजूला इथे नागेश्वर दोघेही जण बसलेले असतात आणि हे दोघेही जण बसल्यानंतर लगेचच आता इकडे प्रभास जेव्हा डोळे उघडतो, प्रभासने डोळे उघडल्याबरोबर समोर मात्र त्याला एका बाजूला नागेश्वर तर दुसऱ्या बाजूला इकडे उर्वशी दिसते. आणि त्याच वेळेला आता नागेश्वर त्याची कॉलर पकडतो आणि नागेश्वर त्याचे कॉलर पकडून त्याला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता सांग की ही प्रॉपर्टीची खरी मालकीण कोण आहे आणि तू त्या पोरीला कोणाकडे दिला आहेस, खरं खरं सांग, नाहीतर तुझं मात्र काहीच खरं नाही आहे. मी इथे तुझं काय करेल ना ह्या सगळ्या गोष्टी मला नाही माहिती. मी तुला सांगितलं ना की आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी मला खऱ्या खऱ्या सांगायच्या म्हणून. त्याच वेळेला उर्वशीसुद्धा म्हणत असते, दादासाहेब मी तर म्हणते याचा जीवच घ्यावा, मला तर ह्याचा फार राग यायला लागलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता नागेश्वर म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर इकडे ह्यानं जर ह्या सर्व गोष्टी नाही ना सांगितल्या तर मग मात्र ह्याची ती बहीण ताई तिलाच संपवायचं, म्हणजेच वासंती, अशी सरळ सरळ धमकी दिलेली असते. आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये पाहूयात गिरिजा आणि रुद्र हे एकमेकांना हॉलमध्ये धडकतात आणि एकमेकांना हॉलमध्ये धडकल्यानंतर गिरिजा म्हणत असते, आता पुन्हा एकदा आपल्याला डोक्याला डोकं मारून घ्यावं लागेल. त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, का? तेव्हा ती म्हणत असते, जर आपण असं नाही ना केलं तर शिंग येतील आणि म्हणूनच आपल्याला डोक्याला डोकं मारून घ्यावं लागेल, असं आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला गिरिजा आता रुद्रचं डोकं हातामध्ये पकडते आणि रुद्रचं डोकं हातामध्ये पकडल्यानंतर लगेचच आता इकडे ती पुन्हा एकदा रुद्रला डोक्याला डोकं मारून घेत असते. आता रुद्र मात्र रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि तो म्हणत असतो, खरं तर मला पुन्हा एकदा डोक्याला डोकं मारून घेण्यासाठी आवडेल बरं का, असं तो आता इकडे मुद्दामच इकडे बोलत असतो. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, हो का? हो म्हणजे नाही, बघा ना, शिंग वगैरे आले तर मग काय करायचं, ह्यासाठी मी फक्त बोलत होतं, असं म्हटल्यानंतर दोघेही जण हसत असतात. आता इकडे ज्या नागेश्वरनी इकडे आता प्रभासला धमकी दिलेली असते तो नागेश्वर म्हणत असतो, दिदीबाई मी काय म्हणतो, हे बघा, काही करून त्यांना ना ह्या घराच्या बाहेर काढा. एकदा का तुम्ही त्यांना ह्या घराच्या बाहेर काढलं ना तर मग त्याचा दी एंड आपण बाहेर गेल्यानंतर करून घेऊया, असं आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला कसं काढायचं, काय करायचं, तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही सांगा की त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाते म्हणून. आता इकडे ठरल्याप्रमाणेच जो काही नागेश्वर आहे, नागेश्वर प्रभासच्या बाजूला बसतो आणि त्याला म्हणत असतो, आता जर तू इकडे दीदीबरोबर गेला नाहीस तर मग मात्र तुझी जी काही बहीण आहे ना
त्या बहिणीचा द एंड करायला मी मागे पुढे बघणार नाही. मी आत्ता तुला काय सांगतोय ते तू नीट ऐक. गपचूप तुझ्या त्या बायकोबरोबर इकडे स्वतः तू दवाखान्यात जायचं आहेस. एकदा का तू दवाखान्यात गेलास तर मग तुझं काही खरं नाही आहे. आणि त्याहूनही तू आता चिरंजीवांना काहीच सांगायचं नाही आहेस. तू फक्त एकच गोष्ट बोलायची की मी जातो दीदीबरोबर, असंच तू बोलायचं आहे. बाकी काहीही बोलायचं नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे तो त्याला सांगत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता उर्वशी जो काही आपला प्रवास आहे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालेली असते. पण नागेश्वर आता उर्वशीला म्हटलेला असतो, एकदा का ह्याने ते सत्य सांगितलं ना तर मग स्वतः मी तुमच्या कपाळाचं कुंकू पुसू. पण जेव्हा दवाखान्यात घेऊन निघते तेव्हा मात्र डॉक्टर ऑलरेडीच घरी आलेले असतात. आता ही कमाल केलेली असते आपल्या गिरिजाने आणि त्याच वेळेला इथे उर्वशीला मात्र फार मोठा धक्का बसलेला असतो. तर पाहत राहा नशीब.